या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्याने तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली। मात्र सुप्रीम कोर्टाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिलाय। राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्या चिन्हाबाबतही अंतरिम आदेश देण्यात यावेत असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला। मात्र याआधीच ठाकरेंचा युक्तिवाद फेटाळून लावलाय। दोन निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत असा युक्तिवाद शिंदेंच्या शिवसेनेने केलाय। ठाकरेंच्या मागणीवर आता तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय असा सवाल न्यायमूर्ती सुंदरेश यांनी केलाय। पुढची सुनावणी 16 जुलैला होणार आहे। प्रकरण आता 16 जुलैला नक्की लिस्ट होईल, कारण दरवेळेस हे प्रकरण लिस्ट व्हायचं आणि मग फायनल लिस्टमध्ये ते डिलीट व्हायचं। तर 16 जुलैला हे प्रकरण शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं ऐकलं जाईल जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर कोर्ट नंबर 2 मध्ये। आणि योगायोगाने त्याच दिवशी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं पण प्रकरण हे जस्टिस सूर्यकांत ऐकणार आहेत। तर दोन्ही शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे प्रकरण 16 जुलैला सुप्रीम कोर्ट ऐकेल। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे।